छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक धरोहर आणि शांततेचं प्रतीक इथे आहे। निपट निरंजन यांच्या समाधीचं पवित्र स्थान, जेथे काळाच्या ओघात एक अनोखी कथा लपलेली आहे। तुनो सुल्तान जहां कौन है मुसलमान, खुदा की ना पहचान, खुदा जिक्र छेड़ा है, कलमा पड़े भरा भर, मलमा तो भरा अंदर, सो चूहे खाए के बोका हज को दौड़ा है, कहे नमाज रोजा न रूह का रकाम खोजा, जमात का लिए बोझा जग से बखेड़ा है, कहे निपट निरंजन सुनो अलहमगीर, नाचता तो आवे नहीं, कहे अंगण टेढ़ा है। या ओळींतून त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या कर्मकांडांवर प्रहार केला आणि आत्मज्ञानाचा प्रचार केला। रूह का रकान शोधून खुदा की पहचान करण्याऐवजी सुलतान त्यांचं कसं अवडंबर माजवतय हे खुद सुलतानालाच सांगणारा हा काफिरांचा संत आणि औरंगजेबाला झुकवणारा जलाली फकीर निपट निरंजन यांच्या ऐतिहासिक समाधीला आपण भेट देण्यासाठी आलो आहोत। हे स्थान जिथे निपट निरंजन बाबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शिकवणी आजही जिवंत आहेत। निपट निरंजन एक महान संत ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश आत्मज्ञान आणि लोकसेवेवर केंद्रित केला। त्यांचा संदेश होता सत्संग आणि साधना हेच जीवनाचं खरं स्वरूप आहे। निपट निरंजन बाबा यांच्या जीवनावर आणि कार्यावर अनेक लेखकांनी संशोधन केलं आहे। त्यांचं महत्त्व विशद करणारी काही पुस्तकं। जलाली फकीर निपट निरंजन, आध्यात्मिक योद्धा निपट निरंजन बाबांच्या विचारांचा वारसा, या पुस्तकांमध्ये त्यांच्या जीवनाचं विवरण, समाजासाठी केलेलं योगदान आणि त्यांनी दिलेले आध्यात्मिक संदेश यांचा समावेश आहे। समाधी आणि आश्रमाचा विकास। निपट निरंजन बाबांची समाधी छत्रपती संभाजीनगर मधील एक पवित्र स्थान आहे। काही शतकांपूर्वी निपट निरंजन छत्रपती संभाजीनगर मध्ये आले। त्यांचं आगमन हे ऐतिहासिक वळण ठरलं। त्यांनी या शतकात एक आध्यात्मिक वातावरण निर्माण केलं जिथे प्रत्येक व्यक्ती आत्मिक शांती शोधू शकतो। पूर्वी इथं जंगलात फक्त छोटंसं समाधी मंदिर होतं। 20 समाध्या झाडीत दडलेल्या होत्या। समाधी मंदिरापुढे 70 ते 80 वर्षापूर्वी उभारलेलं साधं पत्र्याचं शेड होतं। त्यासाठीही इथल्या कारभाऱ्यांना त्या काळी टिक्कमगड संस्थानच्या महाराजाची परवानगी आणावी लागत होती। आता इथं इतर देवस्थानांप्रमाणे विकास पोहोचला। खिरणीच्या भल्या मोठ्या झाडाखालचं शेड त्या झाडासह गेलं आणि भव्य सभामंडप उभा राहिलं। पण आजही निसर्गरम्य परिसरातला आश्रम म्हणून अख्ख्या छत्रपती संभाजीनगरला याची ओळख आहे। याचा समाधीचा निर्माण या ठिकाणी झालेला होता, ज्याचे पवित्र धरोहर म्हणून स्थान घेतलं। हे ठिकाण आता प्रत्येक भक्तांसाठी एक गंतव्य ठरलं आहे, जेथे आत्मिक शांती आणि परमहंसाचा अनुभव घेतात। वर्षानुवर्ष निपट निरंजन यांच्या कार्याचं महत्त्व केवळ आध्यात्मिक नाही तर सामाजिक दृष्टिकोनातूनही वाढलं आहे। तसेच त्यांनी जातीपातीच्या भीती तोडण्याचा प्रयत्न केला, आत्मिक शांती आणि साधनेचं महत्त्व सांगितलं। त्यांचं कार्य लोकांच्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी असणारं ठरलं आहे। हे ऐतिहासिक ठिकाण एक प्रतीक आहे शांतीचा, भक्तीचा आणि साधनेचा। इथे येणारा केवळ एक समाधीच नाही तर आत्मा शांतीचा मार्ग मिळतो। आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूयात पुढील अशाच व्हिडिओ सोबत। धन्यवाद।